सध्या आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंचा हा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल। कट्टर विरोधक आले आमने सामने। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसातच विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। अधिवेशनाच्या काळात सभागृहात जितका संघर्ष पाहायला मिळतो तितकीच राजकीय घडामोडी आणि टोलेबाजी विधिमंडळात परिसरातही रंगताना दिसते। अनेकदा राजकीय पलटवारांना एकमेकांची वेळा भोपळ्याच्या सख्या असणारे कट्टक विरोधकी विधिमंडळात एकत्र बोलताना, विनोद करताना आणि एकमेकांना टाळ्या देताना दिसतात। असाच एक कमालीचा प्रसंग आज शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपचे आक्रमक आमदार नितेश राणे यांच्यात पाहायला मिळाला। विधान परिषदेच्या कामकाजासाठी हे दोन्ही युवा नेते उपस्थित होते। सभागृहाच्या बाहेर पडल्यानंतर विधिमंडळ परिसरातील या दोन्ही नेत्यांमध्ये घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगाने माध्यमांचे आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले। अधिवेशनामुळे नेहमीप्रमाणेच विधिमंडळ परिसरात दोन्ही बाजूंच्या नेत्यांची आणि प्रसारमाध्यमांची मोठी गर्दी झाली होती। कॅमेरा आणि पत्रकारांची ही गर्दी पाहून आमदार आदित्य ठाकरे सभागृहाकडे जात असताना तिथेच उभे असलेले नितेश राणे यांनी माध्यमांच्या गर्दीकडे पाहत राणे यांनी आदित्य ठाकरेंना उद्देशून हसत म्हटले, तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबले आहेत ते। इतके बोलून न थांबता नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर आपुलकीने हात लावला आणि दोन्ही नेते हसत आपल्या कामासाठी पुढे निघून गेले। त्यांच्या या भेटीची आता राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगली आहे। याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।